केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे काल पुणे दौऱ्यावरती होते। त्यांच्या ठरलेल्या कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी विविध विषयांवरती संवाद साधलाय। यावेळेला त्यांनी राज्य सरकारकडे आरपीआय साठी मंत्रिपदाची मागणी केली असून ओबीसी आणि मराठा समाजाला आरक्षण आंदोलनातही त्यांनी भाष्य केलेलं आहे। पाहूयात काय म्हणाले रामदास आठवले। एक तर आरपीआयला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 2 जागा मिळाव्यात अशी आमची अपेक्षा होती, पण रिपब्लिकन पक्षाला एकही जागा मिळाली नाही। तरी नाराजी बाजूला ठेवून आम्ही कामाला लागलो आणि आम्हाला यावेळेला माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर आपण बोललो होतो आणि आरपीआयला एक एमएलसी मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केलेली होती। एक मंत्रिपद विस्तार होत असेल तर त्यामध्ये मिळावं अशी आमची मागणी होती आहे। तर एमएलसी तर काय आम्हाला मिळाली नाही आहे, पण मंत्रिमंडळामध्ये तरी आमचा समावेश व्हावा अशी आपली मागणी आहे। आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाला एक 10 तरी जागा मिळाव्या। मी काही 40-50 जागा मागणार नाही आहे, पण 10-12 जागा तरी माझ्या पक्षाला मिळाव्या अशा पद्धतीची माझ्या पक्षाची मागणी राहणार आहे। रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांचा सन्मान व्हावा। जिल्हा तालुका राज्याच्या का कमिटी आहे त्याच्यामध्ये आम्हाला संधी मिळावी आणि त्या कमिट्या लवकरात लवकर कराव्या। जरी निवडणूक ऑक्टोबरमध्ये आता आलेली आहे तरीही महामंडळांच्या नियुक्त्या कराव्या अशी आपली मागणी आहे। आणि तसं मी देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललेलो आहे, माननीय मुख्यमंत्र्यांना बोललेलो आहे, अजितदादांना बोललेलो आहे। तर या कमिट्या लवकर कराव्यात अशी आमची मागणी आहे। आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्हाला 288 पैकी 170 ते 180 जागा मिळतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। संविधानाचा मुद्दा या निवडणुकीत चालणार नाही। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मात्र मोठा गैरसमज करून त्यांनी मतं घेण्याचा प्रयत्न केला। दलित समाजामध्ये मायनॉरिटीजमध्ये मोठा गैरसमज करण्यात आला, तो विषय यावेळेला चालणार नाही। दुसरा विषय आहे तो ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षण। तर माझं दोन्ही समाजाला आव्हान आहे की दोन्ही समाजांनी एकमेकाशी विवाद न करता आपला अधिकार आपण मागण्याचा आपल्याला पूर्णपणे अधिकार आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि 10% आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। राज्याचं ते आरक्षण ऑलरेडी अनेक डिपार्टमेंटमध्ये भरती होत असताना ते इम्प्लिमेंट केलं जात आहे, परंतु ओबीसी मधून आरक्षण द्यावं या मताशी मी सहमत नाही। पण त्यांना ओबीसी म्हणून आरक्षण देण्याच्या संबंधामध्ये राज्य सरकारने विचार करावा।